नमस्कार मित्रांनो, गावाकडच्या गोष्टी या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यासमोर आज घेऊन येत आहे एक नवीन व्हिडिओ। आज 5 ऑक्टोबर 2025 रविवार। आज कोण येते बघा बरं। तर आज लोणी या गावामध्ये, राहता तालुक्यातील लोणी गाव या गावामध्ये आज आपल्या देशाचे गृहमंत्री आदरणीय श्री अमित शहाजी यांचं आगमन होत आहे। आपल्या देशाचे गृहमंत्री लोणीमध्ये येण्याचे कारण आपल्या पंचकृषीमधील म्हणजेच आपल्या पंचकृषी नव्हे तर तालुका, जिल्हा, राज्य आणि देश यामध्ये गाजणारं नाव म्हणजे विखे पाटील। तर अगदी आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्याचं काम जे योगदान दिलं असेल कोणी तर ते विखे पाटील घराणं। त्यामध्ये पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील आणि त्यांचे काही सहकारी यांनी उभा केलेला आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना। त्याचबरोबर माजी खासदार पद्मविभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांचंही हे सहकार तसेच आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक हा विकास कसा होईल या माध्यमातून या अनुषंगाने केलेले प्रयत्न आणि आज आपण जे बघतो की इवल्याशा एका रोपट्याचे वटवृक्ष झालेले आहेत तसे ते पुढं आणण्याचं काम आपल्या या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब हे ते करत आहेत। आणि या मोठ्या सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील साहेब आणि माजी खासदार डॉक्टर पद्मविभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहाजी तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथरावजी शिंदे, आदरणीय श्री अजितदादा पवार तसेच नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री आदरणीय श्री विखे पाटील साहेब, सर्वच मंत्रिमंडळ आणि कार्यकर्ते यांनी अगदी आनंदामध्ये आजचा हा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रम हे होत असतात परंतु या कार्यक्रमाची विशेषता थोडीशी वेगळी आहे। कारण पंचकृषी नव्हे, राहता तालुका नव्हे, नगर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र राज्य नव्हे तर देशभरापर्यंत गाजलेलं नाव म्हणजे विखे पाटील साहेब। आणि अगदी सहकार क्षेत्रातून म्हणजे पहिला सहकारी साखर कारखाना आशिया खंडातील जे उभारण्याचं जे योग आले ते विखे पाटील घराण्याला आले। त्यांनी केलेलं काम, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांनी केलेल्या कार्यामुळे अगदी सामान्यातील सामान्य लोकांना कसा फायदा होईल हे आपल्याला त्यातून कळतं। आज प्रत्येकाच्या हाती काम आहे। पंचक्रोशीतील प्रत्येक व्यक्तीच्या घरामधील एकतरी व्यक्तीला काम मिळतं। त्याचबरोबर शिक्षण असेल, त्याबरोबर दवाखाने असतील, त्याबरोबर विविध अशी क्षेत्र असतील की ज्या माध्यमातून लोकांना मदत होते, लोकांना काम मिळतं आणि त्या कामातून तो त्याच्या जीवनाचा उदरनिर्वाह करत असतो। तर अतिशय असे जे काम करतात त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचता येतं। आणि अशा या सहकार महर्षींचं आज पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। त्या प्रसंगी अनेकांचे चेहरे असे गहिवरले होते की कारण आपण फुल ना फुलाची फाकडी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो। ज्यांनी एवढं मोठं आपलं आयुष्य सुखात करण्यासाठी सहकारातून चळवळी घडवल्या आणि आज प्रत्येक घरामध्ये किंवा चांगल्या लोकांना काम मिळतं आणि त्यातून लोक आपला उदरनिर्वाह पुरा करतात। म्हणजेच अशा काही व्यक्ती असतात की जे आपल्या कार्यातून एक नव्हे तर येणाऱ्या अनेक पिढ्यांना घडवत असतात किंवा अनेक पिढ्यांना त्यांचा उदरनिर्वाह पुरवत असतात। अशा या वीरांना आपण नेहमीच नतमस्तक झालो पाहिजे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला मान्यवरांनी अनमोल असं मार्गदर्शन केलं। देशाचे गृहमंत्री असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील तसेच सर्व सहकारी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम केला आणि त्या माध्यमातून नक्कीच आपण त्यांना एक आदरांजली वाहू शकतो की ज्यांनी आपलं जीवन सुखी करण्यासाठी इतका मोठा त्याग केला, सहकारातून चळवळी घडवल्या
अनेक अशा काही संस्था उभ्या केल्या की ज्या माध्यमातून गरिबांना न्याय कसा मिळेल, गरिबांना सर्व गोष्टी कशा प्रोव्हाइड होतील या माध्यमातून प्रयत्न केला. अशा या महान विभूतींना आपण दंडवत करूया. आणि नक्कीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला थोडीशी माहिती मिळाली असेल, त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.